या माणसाला चैनानं काऊन बांधलेला आहे आणि या माणसानं वाघाचा गेटअप काऊन धरेला आहे, चला सगळं सांगतो, व्हिडिओ पूर्ण पहा. कालचा होता बैलपोळा. या व्हिडिओनुसार बरं, काऊन की आपल्या व्हिडिओची प्रथा आहे की ते त्याच्या टायमावर कधीच अपलोड नाही होतील. तर सांगायचं म्हणजे असं झालं की बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या इकडे भरत असते एक जत्रा. माया गावात नाही बरं, माया गावच्या शेजारच्या गावाला, आणि त्या गावाचं नाव आहे पारवा. तर पारव्याची पब्लिक पटपट हे व्हिडिओ शेअर करून टाका. बैलपोळ्याच्या दिवशी मी तर काही घरी नव्हतो, पण चला म्हटलं आता जत्रेलाच जाऊन येऊ. सगळ्यात पहिले तर बाबाला जत्रेत नेऊन सोडून मी वापस फाट्यावर जायसाठी धकलो. तेवढ्यातच मागून आवाज आला, अबे हरीश भाऊ, आम्हाला पण व्हिडिओत घे ना, काही विषय आहे का भाऊ, तुम्ही या म्हणून मी हा. मग बाबासोबत एक दोन फोटो काढले, त्याला व्हिडिओत नाही घेतलं आणि फाट्यावर येऊन बसलो. काऊन की माझ्या दलिंदर मित्र अजून बी आलेच नव्हते, पण हे झाकणझुले येऊन टपकले होते. हे माझे मित्र तर नाही, पण मी बिना लग्नाचा असताना झालेले लेकर आहेत, म्हणजे की मी यातल्या 2 झाकणझुल्याचा काका आहो. तेवढ्यातच आपल्या पैशावाला माणूस आणि बाकी सगळ्याचे आगमन झाले. भाऊ एवढ्या लवकर आल्याबद्दल त्याचे केस पकडून धन्यवाद केला आणि जत्रेकडे धकलो. ओ काका, हे पहा, हे पोट्ट तुमची गाडी चोरून नेऊ राहिलं. जेव्हा लहान होतो तेव्हा घरचे हे म्हणून खेळणे घेऊन नाही देत जाय की बाबू लहान आहे, तोडून टाकशील. आणि आता मोठं झालो तर म्हणते, एवढा मोठा झाला तरी बी तुला खेळणे पाहिजे का. हे वाली सिरीज एंड लोक पहा. माय मित्र किती कुच्ची नाही ते सगळं तुम्हाला समजून जाईल. मला वाटलं नव्हतं की मला इतिसा पण लोक ओळखतील म्हणून. आलो तेव्हापासून आपले प्रेमाचे माणसं भेटतच आहे, आणि त्याला व्हिडिओत घेणं म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट. कारण की भावांनो, तुम्ही हा म्हणून मी हाव. इतिसा मायासारख्या भुकीलासाठी महाप्रसाद बनवणं सुरू होता, पण त्याला अजून टाइम होता. चला मग तेनरुक मी तुम्हाला मंदिर दाखवून आणतो, पण त्याच्या आधी बुटाची सिक्युरिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. काय करता राव, 80,000चे बुट आहे, कोण चोरून नेले तर वांद्यात काम येऊ शकते. पहिले तर वर जाऊन मंदिराचे 2-3 व्हिडिओ काढून घेऊ म्हटलं, पण गर्दी एवढी होती की जास्त व्हिडिओ काही काढायला भेटले नाही. पोट्ट्यानं नखते एवढे वाढवेल आहे की एका टायमाला पोऱ्या बी फेल पडतील. सारख्या सुद्धा पायऱ्यानं उतरणं आमच्या पायाला काही आवडत नाही जाय, म्हणून आम्ही येडे चाले करत करत खाली उतरलो. वाघ पाहायला चाललोच होतो की तेवढ्यात आपल्या प्रेमाचे माणसं भेटले. मग त्याच्यासोबत 2-4 गोष्टी केल्या, त्याला व्हिडिओत नाही घेतलं आणि वाघ पाहायला धकलो. कलियुग आला रे बाबा, लेकरं थोडीशी मोठी नाही झाली की बापाच्या खांद्यावर हात ठेवून चालते. तर इकडे आलो नाही की आणखीन आपले 2-3 बारके बारके फॅन भेटले. तर चला तर मग आजच्यासाठी एवढंच. या सिरीजला जर पुढे बी पाहायचं असेल तर मला आताच फॉलो करून ठेवा. चला तर मग भेटूया व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये. जय भीम, जय शिवराय.